PYQs पाहतोय. त्यामध्ये आपण सगळ्याच्या सगळ्या इडियम्स पाहिल्यात, सर्वच्या सर्व. तुम्ही म्हणाल की ही कोणती भाषा आहे सगळ्याच्या सगळ्या, पण मराठी टिकवावी लागेल ना. म्हणून मराठीमध्ये जे जे शब्द बोलले जातात ते सगळे शब्द आपण सगळ्यांनी वापरायला पाहिजे. त्यामध्ये आता आपण इडियम्स तर पाहिल्यात, इडियमचे साधारणतः 8 लेक्चर्स आपल्यापर्यंत पोहोचले. आज आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्सला सुरुवात करतोय. इडियम्सला ज्याप्रमाणे कधी 2 मिनिंग्स वगैरे निघतात, एकापेक्षा जास्त मिनिंग्स एखाद्या इडियमच्या असतात, त्या प्रकारे वन वर्ड सबस्टिट्यूशन तसं होत नाही. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये एक फ्रेज दिलेली असते आणि त्याला रिप्लेस करण्यासाठी एखादा वर्ड असतो. म्हणजे काय, शब्द समूहासाठी एक शब्द, बरोबर. पण कधी कधी असं होतं, त्या शब्दाला डिस्क्राईब करणारी जी काय फ्रेज असते ती फ्रेज वेगवेगळ्या शब्दांमध्ये मांडली जाऊ शकते. अर्थ एकच, मांडताना ती वेगवेगळ्या शब्दांमध्ये मांडली जाऊ शकते. कसं ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये ज्या वेगवेगळ्या फ्रेजेस वापरल्यात त्यानुसार पाहायला मिळेलच. आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्सला सुरुवात करतोय बघा. काही अडचण असेल, कुठे काही अडचण वाटली तर तुम्ही कळवायचे. वन वर्ड सबस्टिट्यूशन साठीची जी PDF आहे ती PDF लवकरच ऍप वरती अपलोड होईल, पण साधारणतः 1-2 लेक्चर्स जाऊ द्यात किंवा जातील, जेणेकरून त्या PDF ला व्यवस्थित चेक करणं, त्याच्यामध्ये काही मिनिंग्स टाकणं वगैरे, करेक्शन्स वगैरे आहेत का आपण ते पाहतोय. ओके. PDF इडियमची PDF तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनची तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आता वन वर्ड सबस्टिट्यूशन्स घेतोय. साधारणतः 4 लेक्चर्स मध्ये MPSC ने विचारलेली वन वर्ड सबस्टिट्यूशन्स कंप्लीट होतील. त्यानंतर सिनॉनिम्स, सिक्वेन्स लक्षात राहू द्या, सिनॉनिम्स, नंतर अँटोनिम्स, नंतर होमोफोन्स, त्याच्यानंतर फ्रेजल वर्ब्स आणि त्याच्यानंतर मग काही पार्ट थोडंफार असेल तर तो, म्हणजे PYQ साधारणतः माझ्या नियोजनानुसार 20 लेक्चर्स मध्ये PYQ होऊन जातील. त्यानंतरचे 20 ते 25 लेक्चर्स मध्ये आपण आणखी क्वालिटी मटेरियल, क्वालिटी बुक्स मधून आपण काय करू, ओके पाहूया. चला आपण सुरुवात करतोय बघा. नेहमीप्रमाणे ही इन्फॉर्मेशन मी देत असतो, आपल्या समोर दाखवत असतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत वगैरे सांगू शकता. ओके, चला कंटिन्यू करूयात आपण. क्वेश्चन नंबर 1, प्रश्न वाचायचा नेहमीप्रमाणे. मी तुम्हाला सांगितलंय, मी प्रश्न न घेता सुद्धा फक्त वर्ड्स घेऊन पुढे जाऊ शकलो असतो, परंतु आपण असं केलंय की त्या दरम्यान म्हणजे हे पाहत असताना आपली प्रश्नांची तयारी व्यवस्थित होईल, जेणेकरून तुम्ही जेव्हा PYQ चे 20 लेक्चर्स जरी केले तरी सुद्धा जो काही एक 40 to 45% जे वेटेज आहे ओकॅबला, क्लिअर कट प्रश्न ज्यावरती येतात तो पार्ट तुमचा काय होऊन जाईल, चांगला होईल. क्वेश्चन नंबर 1 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर द एक्सप्लेनेशन. एक एक्सप्लेनेशन दिले. आता हे बघा, लँग्वेज, परिभाषा मी शिकवतोय, तुम्ही शिकतायत, ही एक आपली बॅच चालू आहे आणि या दरम्यान आपली परिभाषा काय असली पाहिजे, हा आपला मूळचा क्वेश्चन बघा, म्हणजे मुख्य प्रश्न जो काय विचारलाय तो. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये हे जे काय असं सांगितलेलं असतं याला आपण काय म्हणायचं, फ्रेज म्हणायचं. ती फ्रेज दिलेली असणार, त्याला रिप्लेस करण्यासाठी वर्ड दिलेला असणार. कधी कधी वर्ड दिलेला असणार, त्याला रिप्लेस करण्यासाठी कोणती फ्रेज येईल, म्हणजे त्या वर्डचं मिनिंग काय ते त्यांनी विचारलेलं असणार. चला फ्रेज बघा. कंप्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन्स म्हणजे काय, एखादी घटना घडलेली असेल, समजूयात आपण, सपोज दिस इज, सपोज इफ. इंग्लिश ग्रामर मध्ये बोलताना असं डबल होतं बघा बऱ्याच. सपोज इफ म्हणजे सपोज म्हणजे सुद्धा, चला उदाहरणार्थ आपण असं काय म्हणूयात, समजूयात, समजा असं म्हणतो ना आपण, ते म्हणजे सपोज, जसं की सपोज असा अर्थ. बोलताना बऱ्याचदा काय करतो आपण, SUPPOSE, सपोज इफ असं म्हणतो. या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, म्हणजे दोन्ही वापरण्याची आवश्यकता आहे का, नाही. जसं की आता तू कुठं आहेस असं जर म्हटलं तर पुण्यामध्ये जे लोक आहेत किंवा ज्यांना पुण्याविषयी माहिती आहे ते त्यांना लक्षात येऊन जाईल की तू कुठं आहेस, तर मी FC कॉलेज रोडला आहे. FC कॉलेज रोड कसं काय होईल, FC COLLEGE कॉलेज रोड. यातील C म्हणजे कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज. मग यातील हा C आणि हे कॉलेज दोन्ही एकच अर्थ आहे. C म्हणजे सुद्धा C स्टँड्स फॉर कॉलेज आणि हे सुद्धा कॉलेज. ते डबल होते ना, ते डबल नाही करायचे बोलताना कधी. म्हणून मी आता तुम्हाला जे सांगायला लागलो होतो की सपोज ही एक घटना आहे, मला जस्ट लगेच आठवलं की सपोज आणि इफ तुम्हाला सांगून देऊयात.
सपोज आणि इफ एकत्र यूज करायचे नाही, दोन्हीचा मिनिंग एकच होतो, दोन्हीपैकी एकच वापरायचा. ओके, चला. समजा ही घटना घडलेली आहे, या घटनेच्या अनुषंगाने हे एक ओपिनियन आहे एखाद्याचं, हे दुसरं ओपिनियन आहे, आणखी काहीतरी ओपिनियन निघतंय. ही जे काही ओपिनियन्स आहेत, वेगवेगळी मतं आहेत, याला म्हणतात स्पेक्ट्रम. आले का लक्षात? ए कम्प्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन्स म्हणजेच स्पेक्ट्रम. तो त्यांनी विचारलं होतं या फ्रेजला रिप्लेस काय करेल किंवा हे कशाचं एक्सप्लेनेशन आहे, त्यासाठी करेक्ट वर्ड सांगा, तर तो वर्ड असेल स्पेक्ट्रम. आले का लक्षात? स्पेक्युलेट करणं म्हणजे काय? आता बघा, मी वन वर्ड सबस्टिट्यूशनचे जे 4 लेक्चर्स PYQ वरती असतील तेव्हा आपली शिकण्याची पद्धत असेल विचारलेली फ्रेज, त्या अनुषंगाने येणारा वर्ड, त्याचे मिनिंग सांगणे आणि राहिलेले ऑप्शन सुद्धा त्यांचं सुद्धा मिनिंग व्यवस्थित पाहणे. माझा जो विचार आहे की क्लिअर कट इंग्लिश वोकॅब हे तुमच्यापर्यंत पोहोचावं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं, तो माझा प्रयत्न नेहमीच असेल. मग आता आपण राहिलेल्या वर्डचं मिनिंग समजून घेऊ. स्पेक्युलेट करणं म्हणजे काय? अंदाज लावणे, एखाद्या गोष्टीच्या बाबतीत अंदाज बांधणे, त्याला म्हणतात स्पेक्युलेट. स्प्लेंडिड म्हणजे काय? स्प्लेंडिड म्हणजे आपण म्हणतो मोठा. इंग्लिशमध्ये जर त्यासाठी शब्द पाहिजे असेल तर मॅग्निफिसंट, MAGNIFICENT, मॅग्निफिसंट. ओके, त्यानंतर आणखी काय वर्ड आहे आपल्याकडे? स्प्लेंडिड, स्पेक्युलेट मी तुम्हाला अंदाज बांधणे सांगितलं. ओके, चलो. स्पेक्टेक्युलर एखादी गोष्ट असते जी आपण जर एखाद्या गार्डन बघायला गेलो किंवा एखादी मोठी वास्तू बघायला गेलो तर आपल्याला ते फार इम्प्रेसिव्ह वाटतं. वाव, काय आहे, वा किती मस्त आहे. तर त्याला ते आपण म्हणतो, शब्द वापरतो, दॅट इज स्पेक्टेक्युलर. म्हणजे काय असेल ते, म्हणजे त्याला स्पेक्टेक्युलर असा शब्द आहे. म्हणजेच काय? इम्प्रेसिव्ह. आता हा मॅग्निफिसंट याच्यासाठी शब्द होता, स्प्लेंडिड साठी. स्प्लेंडिड, मॅग्निफिसंट, मॅमथ, MAMMOTH, मॅमथ म्हणजे सुद्धा मोठा. स्प्लेंडिड, मॅग्निफिसंट, मॅमथ. स्पेक्टेक्युलर, इम्प्रेसिव्ह, IMPRESSIVE, इम्प्रेसिव्ह. ओके, आकर्षक अशा अर्थाने. चला पुढे जाऊयात का? स्पेक्टेक्युलर, इम्प्रेसिव्ह, आकर्षक, मनमोहक. स्पेक्युलेट अंदाज बांधणे, स्प्लेंडिड, मॅग्निफिसंट, मॅमथ अँड स्पेक्ट्रम, ए कम्प्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन्स. नेक्स्ट क्वेश्चन. 4 वर्ड्स दिलेले आहेत ए या सेक्शन मध्ये आणि 4 त्याचे एक्सप्लेनेशन्स म्हणता येईल किंवा फ्रेजेस दिलेले आहेत त्या वर्ड्सना एक्सप्लेन करणाऱ्या, तर त्यांच्या जोड्या जुळवायच्या. साधारणतः सुरुवातीचे 5-10 प्रश्नांमध्ये मी तुम्हाला प्रश्नांचा जो पॅटर्न आहे त्याच्यावरती वेळ जास्त देईल, नंतर आपण फक्त शब्द आणि मिनिंग हे पाहूया. कॉम्पॅट्रिएट, एमिग्रंट्स, समरिटन. 4 शब्द आहेत. या 4ही शब्दांचे मी तुम्हाला काय करतो, वन बाय वन आपण जाऊयात, मिनिंग तुम्हाला सांगतो. एक आहे एमिग्रंट. आता 2 शब्द आहेत, नंबर 2 चा एमिग्रंट आणि नंबर 3 चा एमिग्रंट. आता बघा, इथे एमिग्रंट शब्द वापरला, प्लुरल झाला. प्लुरल जरी नाही केला आपण याला तरी सुद्धा मिनिंग आपण पाहता येऊ शकेल आपल्याला. एमिग्रंट आणि एमिग्रंट हे 2 शब्द पाहताना आपण काय करूयात, अगोदर एक त्यांचा ते दोन्ही शब्द ज्या शब्दाशी संबंधित आहेत तो शब्द समजून घेऊया. एक आहे मायग्रंट. ऍड पेज. ओके, दिसतंय का? पेन चेंज करूयात. ओके, आता बघा, एक शब्द आहे मायग्रेशन, MIGRATION. मायग्रेशन म्हणजे काय असतं, त्याला आपण स्थलांतर म्हणतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फक्त जाणे म्हणजे स्थलांतर, बरोबर. आता याच शब्दापासून 2 शब्द तयार होतात. एक आहे फर्स्ट वाला EMIGRANT, एमिग्रंट, EMIGRANT, एमिग्रंट. आणि दुसरा आहे, हे स्पेलिंग बघा, IMMIGRANT, नॉट E, IMMIGRANT.
GRA एमिग्रंट. आले का लक्षात? आता लक्षात काय घ्यायचं बघा, या स्थलांतर मध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे एवढंच सांगितलेलं, जास्त काही बोलले गेलेलं नाही. पण हे दोन शब्द लक्षात घेताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या. जर स्थलांतर होत असेल तर ते स्थलांतर कसं होतं बघा, एखादी व्यक्ती ह्या ठिकाणी राहणारी आहे, या ठिकाणाहून ती दुसऱ्या ठिकाणी जाते, बरोबर का? दोन भाग आहेत, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे. आले का लक्षात? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे, जाणे जी क्रिया आहे त्यासाठी एक वर्ड आहे. आणि जेव्हा ही व्यक्ती या ठिकाणावरून या ठिकाणी जाते त्यावेळी जाणे म्हणताना आपल्याला एक शब्द वापरायचा आहे, आणि दुसऱ्या ठिकाणावरून एका ठिकाणी येतीये तेव्हा येण्यासाठी वेगळा शब्द आहे. कळालं का आता? मग हा जो एमिग्रंट आहे तो एमिग्रंट वापरतात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. ओके. आणि IMMIGRANT एमिग्रंट म्हणजे दुसऱ्या ठिकाणावरून एखाद्या ठिकाणी येणे. मग हा आय वाला आहे येण्यासाठी. आलाय का लक्षात? लक्षात येते का? मग लक्षात ठेवायचं कसं? ईने काय चालू होतं बघा, EXPORT एक्सपोर्ट म्हणजे काय म्हणतो आपण, निर्यात. एखाद्या देशातून दुसऱ्या देशामध्ये वस्तूंची काय करणं, निर्यात करणं, त्याला एक्सपोर्ट शब्द आहे, म्हणजे स्टार्ट विथ ई, बरोबर का? आणि दुसऱ्या देशातून एखाद्या देशामध्ये वस्तूंची काय होते, आयात होते. आयात होते म्हणजे काय, येणे, बरोबर का? म्हणून इम्पोर्ट, IMPORT, बरोबर का? आयात. आयात आणि निर्यात तुम्हाला समजलंय का? मग जो आय वाला वर्ड आहे त्याने येणे हे लक्षात ठेवायचं, आणि ई वाला जो आहे त्याने एक्सपोर्ट, दुसऱ्या देशात पाठवणे किंवा जाणे हे लक्षात ठेवायचं. ओके. यामधील ई आणि यामधील आय याच्यावरून लक्षात ठेवता येतं. ई वरून एक्सपोर्ट कडे जायचं, आय वरून इम्पोर्ट कडे जायचं. इम्पोर्ट म्हणजे येणे. ओके. मग आता या वापस एमिग्रंट. आपण काय पाहिलं, एमिग्रंट म्हणजे एखाद्या देशातून दुसऱ्या देशामध्ये जाणे, बरोबर का? मग कुठे बघा, वन हू लिव्स अ कंट्री टू लिव्ह इन अनदर. हे प्लुरल नको म्हटलंय. EMIGRANT एमिग्रंट, वन हू लिव्स अ कंट्री टू लिव्ह इन अनदर. देश सोडणे, ई आला का लक्षात, एक्सपोर्ट वाला. मग काय येईल, दोन साठी ए कुठं आहे, एकाच ठिकाणी आहे बघा, दोन साठी ए. दिस इज द करेक्ट आन्सर. पण आता पुढे जाऊयात ना, आपण एक एक चेक करूयात. IMMIGRANT एमिग्रंट. एमिग्रंट म्हणजे काय, आय पासून सुरू होणारा येणेवाला. मग बघा, वन हू कम्स टू द एड ऑफ अदर्स, नाही कम्स मदतीला येणे नाही, मदतीला येणे दुसरा शब्दाचं मिनिंग आहे. फॉरेनर हू कम्स टू स्टे इन अ कंट्री. आले का लक्षात? फॉरेनर हू कम्स टू स्टे, आय इम्पोर्ट म्हणजे येणे, कम्स टू स्टे इन अ कंट्री, एमिग्रंट. सॅमरिटन म्हणजे एखाद्याच्या मदतीला जाणे. वन हू कम्स टू द एड ऑफ अदर्स, AID, एड म्हणजे काय, मदत. मग एखाद्याच्या मदतीला जाणे किंवा एखाद्याच्या मदतीला येणे त्याला काय म्हणतो आपण, समरिटन. आणि एक शब्द राहिला, कंपॅट्रिएट, अ कलीग बिलॉंगिंग टू द सेम कंट्री. आलाय का लक्षात? कंपॅट्रिएट, अ कलीग बिलॉंगिंग टू द सेम कंट्री, एकाच देशाचे काय म्हणता येईल, रहिवासी वगैरे, या अर्थाने. मग एक साठी डी पाहिजे आपल्याला, एक साठी डी आहे, दोन साठी ए, तीन साठी सी आणि चार साठी बी. So this is the correct answer, number 2. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आपण हा क्वेश्चन पाहिलाय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर द फ्रेज अ पर्सन हू लिव्स फॉर प्लेजर. जो आनंदासाठी जगतो किंवा कोणत्याही कृतीमधून जो फक्त आनंद मिळवतो, किंवा जी व्यक्ती वेगवेगळ्या गोष्टींमधून फक्त आनंद घेते त्याला काय म्हणतात? अ पर्सन हू लिव्स फॉर प्लेजर, फक्त आनंदासाठी जगणारी व्यक्ती. आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, हेडनिस्ट, फेनेटिक, होमिसाइड आणि पॅसिफिस्ट. मग द वन हू लिव्स फॉर प्लेजर, जी व्यक्ती वेगवेगळ्या गोष्टींमधून, एकतर खाण्यापिण्यामधून असेल किंवा सेक्शुअल थिंग्स मधून असेल, जी व्यक्ती फक्त आनंद मिळवते किंवा आनंदासाठी जगते, त्यासाठी शब्द आहे आपल्याकडे हेडनिस्ट. ओके. अँड दिस इज द करेक्ट आन्सर. त्यांनी विचारलं होतं अ पर्सन हू लिव्स फॉर प्लेजर साठी काय वर्ड येतं, हेडनिस्ट. मग फॅनेटिक काय,
जात असेल, धर्म असेल, यांचा कट्टर अभिमान बाळगणार, प्रचंड अभिमान बाळगणार, त्याला फॅनेटिक म्हणतात. याची पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल, त्याच्यामध्ये इंग्लिशच्या फ्रेजेस सगळ्या असतील. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, लेक्चरमध्ये हेच काम असतं, नाही तर मग काय पुस्तक वाचून सांगण्यात काही अर्थ नाही तसा. ओके, ज्या ज्या ठिकाणी इंग्लिश मधील फ्रेज आवश्यक आहे ते ठिकाणी सांगितली जाईल. फेनेटिक शब्दाचा मिनिंग समजून घ्या. फेनेटिक म्हणजे जात, धर्म इत्यादी गोष्टींचा कडवा अभिमान. ओके, कट्टर असणे. होमिसाइड म्हणजे काय? मनुष्यवध, मानव हत्या किंवा मनुष्य हत्या. पॅसिफिस्ट म्हणजे काय? द वन, वाटलं तर लिहून घ्यायचं, ज्या ज्या ठिकाणी मी इंग्लिश मध्ये फ्रेज सांगतो ते लिहून घ्यायचे. पॅसिफिस्ट म्हणजे द वन हू बिलीव्स इन पीस और द वन हू ऍडव्होकेट्स फॉर पीस. पीस म्हणजे काय? शांतता. PEAC, पीस, शांतता किंवा शांततेचा सपोर्ट करणारा. युद्ध, वॉर आपण ज्याला म्हणतो ना, वॉर, WAR, वार नाही, वॉर, जे काय युद्ध आहे, वॉर्स आहे, यांच्या अगेन्स्ट बोलणारा, शांततेचं काय करणार? समर्थन करणारा, त्याला पॅसिफिस्ट म्हणतात. मग कोण? गांधीजी इज अ पॅसिफिस्ट किंवा गांधीजी वॉज अ पॅसिफिस्ट. समजले? नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन व्यवस्थित समजलाय का? नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाणार आहोत. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ओके, स्ट्राइक इज अ पर्सन. आता त्यांनी काय केलं? चूज द करेक्ट फ्रेज फॉर द वर्ड अंडरलाइन. जो वर्ड अंडरलाइन केलाय या वर्ड साठी कोणती फ्रेज येईल? प्रश्न कळाले तर वेगवेगळे. पहिला प्रश्न बघा, या क्वेश्चन मध्ये त्यांनी फ्रेज दिली होती, त्यासाठी वर्ड विचारला होता, त्याला रिप्लेस करणारा. सेकंड क्वेश्चन मध्ये एका साईडला वर्ड्स दिले, दुसऱ्या साईडला त्यांनी फ्रेजेस दिल्या, त्यांच्या जोड्या जुळवायला सांगितलं मिनिंगच्या. त्यानंतर बघा, थर्ड क्वेश्चन होता, अगेन फ्रेज दिली, वर्ड कोणत्या वर्ड साठी आहे ते विचारलं. नेक्स्ट बघा, अगेन आता सेंटेन्स मध्ये वर्डचा यूज झालाय आणि त्या वर्डचं काय केलं त्यांनी? मिनिंग विचारलं. बघा, चूज द करेक्ट फ्रेज फॉर द वर्ड अंडरलाइन. अंडरलाइन केलेल्या वर्डसाठी आपल्याला फ्रेज सांगायची. इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर. स्टॉइक म्हणजे काय? स्टॉइक म्हणजे अशी व्यक्ती जी कशी आहे, कितीही आनंद झाला, कितीही दुःख झालं तरी सुद्धा या गोष्टींकडे तितकंसं लक्ष न देता जी स्थिर राहते, स्थिर राहते. ओके, जी विचलित होत नाही, त्याला आपल्याकडे मराठीमध्ये शब्द आहे स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? ज्याची प्रज्ञा स्थिर आहे असा स्थितप्रज्ञ म्हणजे स्टॉइक. स्टॉइक म्हणजे कोण मग? इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर. पेन म्हणजे दुःख, PN म्हणजे लेखनाचा पेन नाहीये हा, PEN पेन, आणि हा दुसरा PAIN, दोन्ही सुद्धा होमोफोन्स आहेत. स्पेलिंग वेगळं, मिनिंग वेगळं, फक्त उच्चार सारखा, त्याला म्हणतात होमोफोन्स. आपण स्पेशल लेक्चर्स घेणार आहोत त्याच्यावरती. सो जो पेन अँड प्लेजर या बाबतीत काय असतो? उदासीन असतो, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? स्थितप्रज्ञ. ओके, ज्याची प्रज्ञा स्थिर असते असा स्थितप्रज्ञ, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? स्टॉइक. ओके, जसं आपल्या कॅप्टन कूलला वगैरे हा शब्द वापरला जातो बघ. वन हू लव्स मॅनकाइंड. आता मग राहिलेले 3 ऑप्शन्स जे आहेत त्यांचे मिनिंग समजून घेऊयात आपण, बरोबर का? द वन हू लव्स मॅनकाइंड, मानव जातीवर प्रेम करणारा कोण? फिलॅन्थ्रपिस्ट. PHILANTHROPIST, फिलॅन्थ्रपिस्ट म्हणजे मानव जातीवर प्रेम करणारा. ऑफ सॅंग्विन डिस्पोजिशन. सॅंग्विन डिस्पोजिशन म्हणजे काय? जो आशावादी असतो, बरोबर. याला मग ऑप्टिमिस्टिक असा शब्द आहे, ऑप्टिमिस्ट किंवा ऑप्टिमिस्टिक, बरोबर का? काय शब्द आहे आपल्याकडे? ऑप्टिमिस्ट किंवा ऑप्टिमिस्टिक? ऑफ सॅंग्विन नेचर. याच्यासाठी आपल्याकडे ऑप्टिमिस्टिक म्हणा, ऑप्टिमिस्टिक, किंवा यासाठी आणखी एक शब्द असतो होपफुल, HOPEFUL, म्हणजेच काय? आशावादी. आता हा सॅंग्विन हा सुद्धा एक वर्ड एका ठिकाणी विचारला बरं का, आपण तिकडे जाणार आहोत. ऑफ सॅंग्विन डिस्पोजिशन, जो आशावादी असतो. आम्ही राष्ट्रवादी, आम्ही आशावादी, राईट. ऑफ सॅंग्विन नेचर, ऑप्टिमिस्टिक आशावादी, आणि होपफुल. मग ऑप्टिमिस्टिक या शब्दाला सुद्धा एक फ्रेज आहे बघा, मग ती कोणती आहे?
जो एखाद्या गोष्टीची फक्त पॉझिटिव्ह साईड पाहतो, आलं लक्षात, त्याला ऑप्टिमिस्टिक म्हणतात. दुसरा रिलक्टंट टू मिक्स इन सोसायटी, जो सोसायटीमध्ये मिक्स होण्यासाठी ना काय म्हणते मिक्स व्हायला तयार नसतो. मग यासाठी आपल्याकडे शब्द इंट्रोवर्ट, INTROVERT, जो काय आहे इंट्रोवर्ट आहे, द वन हू डझंट वॉन्ट टू बी मिक्स्ड इन सोसायटी, इतर लोकांमध्ये तो मिक्स वगैरे होत नाही, त्याला रिलक्टंट टू मिक्स इन सोसायटी असं आपण म्हणतो. म्हणजेच कोण तो इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट असे आपल्याकडे दोन शब्द आहेत. अंतर्मुखी व्यक्ती म्हणतात त्याला इंट्रोवर्टला. कोण? अंतर्मुखी, जो स्वतःमध्ये काय होतो रमतो. रिलक्टंट टू मिक्स इन सोसायटी. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड आउट वन वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड्स. वन हु इज अ गुड जज ऑफ एन आर्ट. कला साहित्य याच्या संबंधाने जो काय असतो त्यातला दर्दी असतो, ज्याला ती कळतं. हु इज गुड जज ऑफ एन आर्ट, कलेतील जो दर्दी असतो त्याच्यासाठी काय शब्द आहे? कनॉइजर, CONNOISSEUR. कनॉइजर म्हणजे द वन हु इज अ गुड जज ऑफ एन आर्ट. कले संबंधीचा जो दर्दी असतो, जो जाणकार असतो. म्हटलं तर हा दर्दी एक शब्द लिहितो मी आणि जाणकार एक शब्द लिहितो. जाणकार, ज्याला माहिती असते त्याला आपण काय म्हणतो? कनॉइजर. मग हिपोक्रेट म्हणजे काय? ढोंगी माणूस. ढोंगी म्हणजे आपण जे नाहीत असं दाखवण्याचा जे प्रयत्न करतो, आपण जे नाहीत तरी सुद्धा दाखवण्याचा जो प्रयत्न करतो तो ढोंगी असतो, हिपोक्रेट असतो. बरोबर का? बरेचदा असं होतं, लायब्ररीमध्ये तुम्हाला कोणी ना कोणी असं भेटेल बघा, अभ्यास करताना वगैरे काय होतं, एखादा येतो आणि तिकडचं सांग, डेप्टी कलेक्टरचं पद असं, तहसीलदाराचं तसं, DYSPचं असं, आणि मग मी हा विचार करतो की हे पद नाही घ्यायचं, त्या पदावरती जायचं. अभ्यासाच्या बाबतीत पाहिलं ना, पूर्व झाल्याच्या नंतर तो माणसात पण येत नाही लवकर की हा स्कोर सांगावा लागेल ना किती आला, पण गप्पा मात्र जास्त मारणार. म्हणजे काय? ढोंग करणार की मला जास्त माहित आहे याच. बरोबर? त्याला ढोंगी म्हणतात, हिपोक्रेट म्हणतात. देन पायनियर, एखाद्या गोष्टीमध्ये जो सुरुवात करणारा असतो, म्हणजे एखाद्या क्षेत्रामधील सुरुवात करणारी व्यक्ती, त्याला पायनियर असं म्हणतात. द फर्स्ट इन ए फील्ड, FIELD. एखाद्या फील्ड मध्ये जो फर्स्ट असतो, जो सुरुवातीची व्यक्ती असते, त्याला पायनियर असं म्हणतात. कार्टोग्राफर म्हणजे काय? जो नकाशा बनवतो, द वन हू मेक्स मॅप्स, त्याला कार्टोग्राफर असं म्हणतात. ओके, चारही शब्दांचे अर्थ समजलेत का? आपला आन्सर काय असणार आहे? कनॉइजर, द वन हू इज अ गुड जज ऑफ एन आर्ट. पुढचे शब्द बघा. कार्टोग्राफर समजला का? द वन हू क्रिएट्स मॅप्स, कार्टोग्राफर. हिपोक्रेट म्हणजे काय? ढोंगी माणूस. आणि पायनियर म्हणजे एखाद्या क्षेत्रातील जी पहिली व्यक्ती असते, त्या क्षेत्रामध्ये काम करणारी किंवा त्या क्षेत्रामध्ये एंटर करणारी, त्याला पायनियर असं म्हणतात. Which word represents the phrase excessively talkative? एक्सेसिव्हली म्हणजे जास्त, आणि टॉकेटिव्हचाच इटसेल्फ मिनिंग काय आहे? जास्त बोलणार. मग आता बघा, आपल्याकडे जे शब्द दिले त्यामध्ये टॅसिटन आणि रेटिसन हे जे दोन शब्द आहेत, या दोन्ही शब्दांचा अर्थ आहे कमी बोलणारा. कमी बोलणारा. मग याच्यासाठी आपल्याकडे इंग्लिश मध्ये शब्द आहे रिझर्व्ड, RESERVED, रिझर्व्ड. ओके, रिझर्व्ड एक शब्द आहे. टॅसिटन, रेटिसेंट, रिझर्व्ड, कॉय, COY, कमी बोलणार. ओके, चलो नेक्स्ट बघा. त्यांनी विचारलं होतं एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह म्हणजे जास्त बोलणारा. मग जास्त बोलण्यासाठी आपल्याकडे वर्ड आहे लोक्वेशियस, LOQUACIOUS. लोक्वेशियस म्हणजे काय? टॉकेटिव्ह, लोक्वेशियस. आणखी एक वर्ड आहे यासाठी, चॅटी, CHATTY, म्हणजे जास्त बोलणारा. ओके, लोक्वेशियस, टॉकेटिव्ह, चॅटी आणि ऑल्युबल, POLUBLE, म्हणजे जास्त बोलणारा, नेहमी ज्याला बोलण्याची वगैरे सवय असते तो. टॉकेटिव्ह, लोक्वेशियस, चॅटी, ऑल्युबल, चार शब्द समजले. आता सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहतो, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला
एखादा शब्द आला तर त्याचे एक्स्ट्रा मिनिंग वगैरे तुम्हाला मी सांगायचं म्हणजे काय त्याचे सिनोनिम्स तुम्ही जास्त लिहून घ्यायचे. सिनोनिम्सचा वाला टॉपिक आपण नंतर पाहणार आहोत तरी सुद्धा. आणखी एक शब्द आहे इव्हेसिव्ह. इव्हेसिव्ह काय असतं, जो काय करतो बघा, त्याला जर एखादा प्रश्न विचारला तर तो उडवाउडीची उत्तर देतो, बरोबर का, टोलवा टोलवी करतो. म्हणजे तो मुद्द्याला धरून राहत नाही किंवा टोलवा टोलवी करणार, तसा त्याला इव्हेसिव्ह हा शब्द आहे. टोलवा टोलवी करणारा, उडवा उडवीची उत्तर देणारा. तुम्ही इव्हेसिव्हचं मिनिंग लिहून घेऊ शकता. जाऊयात का पुढे. Select the correct word for the following group of words. Again, one who talks much with little sense. आता हा एक असतो बघा, one who talks much with little sense, जो पाल्हाळिक बोलतो, जास्त बोलतो. लिटल सेन्स, त्याला सेन्स कमी परंतु बोलतोय जास्त, असं जर असेल तर त्याला आपल्याकडे काय शब्द आहे, गरुलस. बरोबर का, GARRULOUS. गरुलस म्हणजे काय, द वन हू टॉक्स मच विथ लिटल सेन्स. अर्थपूर्ण असं नाही बोलत आहे, कमी अर्थ असणारा किंवा अर्थ नाही अशा गोष्टी परंतु जास्त बोलतो, त्याला गरुलस असं म्हणतात. गुअरमंड म्हणजे कोण, खाण्याचा शौकीन, ज्याला खायला वगैरे आवडतं, खायला आणि प्यायला. खायला आणि प्यायला म्हटलं की, खाण्याचं म्हटलं की ठीक आहे चालू शकतं बरं का, आपणच म्हटलं ना ज्याला खायला आणि प्यायला आवडतं. प्यायला म्हटलं की तुमच्या लगेच ते बसण्यावर लक्ष देऊन जात, बरोबर का. खायला आणि प्यायला आवडतं याचा अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, तिथले पदार्थ खाणे, टेस्ट करणे आणि मग ते ड्रिंक्स काही पण असतील ना की लगेच ते तिकडे मदिरेकडे नाही जायचं लगेच. गव्हर्नमेंट खाण्याच्या शौकीन, खाण्यापिण्याचा शौकीन. मग याच्यासाठी आपल्याकडे आणखी काय शब्द आहे तुम्हाला माहिती आहे का, मला जे एक्सप्लेन करायचं होतं, सांगायचं होतं ते, आम्ही सारे खवय्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल बघा, प्रशांत दामले यांचा कार्यक्रम वगैरे यायचा, किंवा येतोय की नाही मला माहित नाही, पण तुम्ही जे ऐकलेला आहे तो आम्ही सारे खवय्ये म्हणजे जे खवय्ये असतात त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट हा शब्द आहे. GOURMAND. गव्हर्नमेंट म्हणजे काय, खाण्याचा शौकीन. किंवा त्याला फूडी असा एक शब्द आहे बघा, फूडी शब्द वापरतात, FOODY, फूडी, ज्याला खाणं पिणं काय जास्त आवडतं असा. द वन हू एन्जॉयज फूड. ग्रेगरियस म्हणजेच काय, सोशल, SOCIAL. सोशल म्हणजे काय, इतरांमध्ये मिक्स होणारा. मग आपण एक शब्द पाहिला होता इंट्रोवर्ट, म्हणजे इतरांमध्ये मिक्स न होणारा. मग ग्रेगरियस असेल, सोशल असेल किंवा एक्स्ट्रोवर्ट असेल, EXTROVERT. एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय, मग जो इतरांमध्ये काय होतो, मिक्स होतो, तो सोशल, एक्स्ट्रोवर्ट, ग्रेगरियस. समजले, तीनही वर्डचे मिनिंग समजले. चलो नेक्स्ट क्वेश्चन. चूज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर पीपल लिव्हिंग इन द सेम एज. एकाच काळात राहणारे लोक यांना काय म्हणतात, कॉन्टेम्पररीज. म्हणजेच काय, समकालीन. पुढे कॉन्टेम्पररीज, हियर समकालीन. मग समकालीन समजून कसं घ्यायचं, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि महात्मा ज्योतिराव फुले. म्हणजे इतिहास अभ्यासताना असं आपण पाहतो त्यांचं थोडं वैचारिक मतभेद वगैरे काही गोष्टींवरून झाले होते, परंतु ते एकाच काळामध्ये त्यांचं जीवन प्रवास घडलेला आहे. म्हणजे काय, ते एकमेकांचे समकालीन होते. आले का लक्षात, याला आपण म्हणतो कॉन्टेम्पररीज, एकाच काळातील असणार. मग आता पुढचे तीन शब्द बघा. क्युरेटर म्हणजे कोण असतो, जे संग्रहालय असतं, एखादं म्युझियम, त्या म्युझियमचा जो प्रमुख असतो त्याला क्युरेटर शब्द आहे. म्हणजे द वन हू इज रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ म्युझियम, MUSEUM, म्युझियम. म्युझियमच्या मॅनेजमेंट साठी जो त्याचा प्रमुख असतो त्याला क्युरेटर हा शब्द आहे. त्यानंतर आहे डेलिगेट आणि दुसरा एक शब्द आहे कॉस्मोपॉलिटन. आता डेलिगेट, आपण डेलिगेट शब्दाचं मिनिंग समजून घेऊ. क्युरेटर एखाद्या संग्रहालयाचा प्रमुख जो असतो, म्युझियमचा प्रमुख जो असतो त्याला क्युरेटर म्हणतात, कॉन्टेम्पररी समकालीन. डेलिगेट काय असतं बघा, एखादी परिषद आहे तर त्या परिषदेसाठी जर भारताकडून कोणाला जायचं असेल तर त्यासाठी एक मंडळ जातं, त्याला डेलिगेशन असं म्हणतो, डेलिगेशन. ओके. आता हा डेलिगेट
डेलिगेट हा एक नाउन म्हणून सुद्धा पाहता येतो आणि वर्ब म्हणून सुद्धा पाहतो. जेव्हा आपण डेलिगेट या शब्दाला वर्ब म्हणून पाहतो तेव्हा मी काय करतो, माझ्या पॉवर्स जे काय माझ्याकडे अधिकार आहेत, हे माझे अधिकार माझा एक सबऑर्डिनेट, माझा जो ज्युनियर असतो त्याला अधिकार प्रदान करतो की माझ्या ऐवजी तू या बाबींवरती काय विचार करू शकतो, निर्णय घेऊ शकतो. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, टू डेलिगेट पॉवर्स, टू DELEGAT, डेलिगेट पॉवर्स, POWERS. हा झाला वर्ब. आले का लक्षात? जी पॉवर्स मी डेलिगेट करतोय त्याच्याकडे, वर्ब समजला. आता याला जेव्हा नाउन म्हणून पाहता येईल तेव्हा काय म्हणता येईल, जर A, B, C आणि D हे 3-4 लोक आहेत, हे जेव्हा यांच्या ऐवजी निर्णय घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जर नेमत असतील तर त्याला डेलिगेट असा शब्द आहे. नाउन म्हणून सुद्धा एक व्यक्ती कोणाला म्हणता येईल, तर हे ABCD 3-4 जण आहेत, या 4 लोकांऐवजी निर्णय घेण्यासाठी, म्हणजे हा ग्रुप झालाय, या ग्रुप ऐवजी निर्णय घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जर नेमलं असेल तर त्याला काय म्हणतो आपण, डेलिगेट म्हणतो. त्यांनी विचारलं होतं की पीपल लिव्हिंग इन द सेम एज, तर काय झालं मग, कॉन्टेम्पररी. नेक्स्ट क्वेश्चन. मॅच द वर्ड्स फ्रॉम A with their correct meanings from B. ए आणि बी जोड्या लावायच्यात. अॅनिहिलेट म्हणजे काय, एखादी गोष्ट नष्ट करणे. ओके. सेलिबसी म्हणजे काय, नष्ट करणे म्हणजे काय, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली. सेलिबसी म्हणजे ब्रह्मचर्य. आता हे तुम्ही अॅनिहिलेट ऐकलंय का, अॅनिहिलेशन ऑफ कास्ट असं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक आहे. म्हणजेच काय, अॅनिहिलेशन ऑफ कास्ट, जाती संस्था जी आहे, जात व्यवस्था जी आहे, जाती संस्था, त्याचं समूळ उच्चाटन, नष्ट करणे. त्या संबंधाने तसं एका टायटलचं एक पुस्तक आहे, अॅनिहिलेशन ऑफ कास्ट. जाती संस्थेचं पुस्तकाचं मराठीमध्ये काय टायटल आहे मला आठवत नाही, परंतु अॅनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जाती संस्था नष्ट करणे. मग जे नष्ट करणे त्याचा अर्थ आहे अॅनिहिलेट. हा त्यांनी वर्ब म्हणून वापरलाय, परंतु अॅनिहिलेट करणे म्हणजे काय, नष्ट करणे, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली. सेलिबसी नंबर 2 चा शब्द आहे. सेलिबसी म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचं जे काय ब्रह्मचर्य आहे त्याला सेलिबसी असं म्हणतात. म्हणजे काय, लग्न केल्याच्या नंतर जेव्हा माणूस काय करतो, ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थ आश्रमात प्रवेश करतो, मग द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड म्हणजे सेलिबसी, ब्रह्मचर्य राहणे, त्याला काय म्हणतो आपण, द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड. लग्न न करता जी परिस्थिती असते किंवा जी स्थिती असते त्याला सेलिबसी असं म्हणतात. माझाही विचार आहे लग्न होईपर्यंत सेलिबसी फॉलो करण्याचा. इंडिफटिगेबल म्हणजे जो थकत नाही त्याला इंडिफटिगेबल असं म्हणतात. वन इनकेपेबल ऑफ बीइंग टायर्ड, जो थकत नाही तो इंडिफटिगेबल. आणि सोमनॅम्बुलिस्ट, जो झोपेत चालतो त्याला सोमनॅम्बुलिस्ट असं म्हणतात. मी सचिन तेंडुलकरांविषयी ऐकले की ते त्यांच्याविषयी ऐकलंय, माहित नाही सत्यता काय आहे. मला वाटतं द्वारकानाथ संजगिरी यांचं मी एक कुठेतरी इंटरव्ह्यू ऐकलेला, त्यांचं अलीकडे निधन झालं. तर ते सांगतात, ते किस्से सांगत असतात क्रिकेट संबंधाने. चांगले ते पत्रकार होते आणि माहिती बरीचशी आपल्याला मिळायची. तर ते एका इंटरव्ह्यू मध्ये सांगत होते की सचिन हा म्हणजे सचिन तेंडुलकर हा गॉड आहे. पण सांगण्याचा अर्थ ते असं बोलत होते की सचिन तेंडुलकर हे काय आहे, सोमनॅम्बुलिस्ट आहे, म्हणजे झोपेत चालतात किंवा झोपेत चालण्याची त्यांना सवय आहे. सोमनॅम्बुलिस्ट समजलाय. अॅनिहिलेट म्हणजे 4, ए साठी 4 कुठे बघा, 3 आणि 4 मध्ये आहे. सेलिबसी पाहिजे आपल्याला, द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड नंबर 3. बी नंबर 3 कुठे आहे, नंबर 4 ला. सो दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, लक्षात आलंय का. अॅनिहिलेट, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली. सेलिबसी, द स्टेट ऑफ रिमेनिंग unmarried, indefatigable, one incapable of being tired, somnambulist, one who walks in sleep. Which one of the following explains the meaning of the word bibliophile? Bibliophile. आता बघा, असा जेव्हा शब्द येतो ना, एखाद्या शब्दाच्या शेवटी PHILE फाईल असा असेल ना, तर तो काय असतो, एखाद्या गोष्टीवर प्रेम करणारा, प्रेम करणारा. आणि म्हणजे शब्दाच्या शेवटी सफिक्स म्हणून जर फाईल आलेला असेल, कशा प्रकारे, PHILE फाईल, अशा प्रकारे सफिक्स. आणि जर एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला जर आलेला असेल तर PHIL एवढंच येतं. फिलॅन्थ्रपिस्ट, आपण फिलॅन्थ्रपिस्ट वर्ड पाहिला, त्यामध्ये
असा प्रिफिक्स आलेला आहे, बरोबर का? फिलॅन्थ्रपिस्ट मानवजातीवरती प्रेम करणारा. इथं आहे बिब्लिओफाईल म्हणजे कशावर तरी प्रेम करणारा. आता बघा ऑप्शन्स मध्ये द वन हु इज अ ग्रेट कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स म्हणजे ज्याला जे स्टॅम्प्स वगैरे आहेत ते कलेक्ट करण्याची जी आवड आहे त्याला काय म्हणतो आपण? फिलेटलिस्ट. PHILA फिलेटलिस्ट. ओके, फिलेटलिस्ट म्हणजे द वन हु इज अ ग्रेट कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स. नेक्स्ट बघा, फिलेटलिस्टचं स्पेलिंग चुकलं का? PHILATELIST बरोबर आहे. द वन हु इज अ ग्रेट लवर ऑफ बुक्स जो पुस्तकांवर प्रेम करतो. द वन हु इज ग्रेट लवर ऑफ बुक्स. आता हा शब्द आपल्याकडे वेगळ्या त्याच्यामध्ये फक्त वापरला जातो की ऐकला जातो. अरे एखाद्या गोष्टीवरती प्रेम करणारा म्हणजे LOVER. ओके, वन हु इज अ ग्रेट लवर ऑफ बुक्स म्हणजे काय? पुस्तकांवर प्रेम करणारा, त्याला शब्द आहे बिब्लिओफाईल. पुढे बघा, वन हु इज अन एक्सपर्ट इन प्रिपेअरिंग बिब्लिओग्राफी. मग बिब्लिओग्राफी काय असतं? एखादं पुस्तक जर लिहिलंय तर त्या पुस्तकामध्ये कोणकोणते रेफरन्सेस घेतलेले आहेत असं शेवटी 2-3 पेजेस मध्ये 4 पेजेस मध्ये बिब्लिओग्राफी दिलेली असते म्हणजे रेफरन्सेसची यादी दिलेली असते. मी PhD करतोय तर मला माहिती आहे की ही बिब्लिओग्राफी फार कंपल्सरी असते. रिसर्च स्कॉलर्स असतील जे बुक्स लिहितात त्यांना माहिती आहे बिब्लिओग्राफी देणं कंपल्सरी असतं. मग द वन हु इज अन एक्सपर्ट इन प्रिपेअरिंग बिब्लिओग्राफी त्याला काय म्हणू आपण? BIBLIO बिब्लिओ GRAPHER बिब्लिओग्राफर. पहिला आहे फिलेटलिस्ट, दुसरा आहे बिब्लिओफाईल, तिसरा आहे बिब्लिओग्राफर आणि चौथा बघा वन हु इज अ लवर ऑफ बर्ड्स अँड प्लांट्स. आता याला थोडंसं समजून घेऊयात. त्यांनी दोन गोष्टी वापरल्या. द वन हु इज अ लवर ऑफ बर्ड्स जो पक्ष्यांवरती प्रेम करतो त्याच्यासाठी आपल्याकडे शब्द आहे ऑर्निथोफाईल. बघा बरं का, इथंच लिहून देऊ का मी तुम्हाला? ओके, हे लिहिलं असेल तुम्ही. वन हु इज अ ग्रेट कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स त्याला फिलेटलिस्ट म्हणतात. PHILATELIST फिलेटलिस्ट. आता फर्स्ट वाली फ्रेज जी आहे ना, वन हु इज अ लवर ऑफ बर्ड याच्यासाठी आपल्याकडे शब्द आहे ORNI ऑर्निथोफाईल. PHILE ऑर्निथोफाईल. वन हु इज अ लवर ऑफ बर्ड्स. हे समजले का? आता आपण बर्ड्स साइडला ठेवू आणि प्लांट्स घेऊयात. द वन हु इज अ लवर ऑफ प्लांट्स. मग प्लांट्स वरती प्रेम करणारा कोण असतो? त्याच्यासाठी आपल्याकडे जे शब्द आहेत ते शब्द मी काय करतो तुम्हाला, बिब्लिओफाईल तुम्ही लिहिलं असेल. फाईल म्हणजे काय? प्रेम करणारा, हे मी तुम्हाला सांगितलं. आता जो वनस्पतींवर प्रेम करतो त्याच्यासाठी जे शब्द आहेत ते शब्द मी तुम्हाला सांगतो. एक आहे फायटोफाईल. PHYTO फायटो. PHILE फायटोफाईल हा एक शब्द आहे. त्यानंतर आणखी एक जर शब्द वापरायचा असेल वनस्पतींवर प्रेम करणारा तर त्याच्यासाठी आपल्याकडे शब्द आहे PLANTS प्लांट्समॅन. चला लक्षात राहू दे, फक्त एक्स्ट्रा वाले शब्द आहेत आणि ते माहित असावेत म्हणून प्लांट्समॅन. त्याच्यानंतर काय? अँथोफाईल. ANTHOPHILE अँथोफाईल. ओके, प्लांट्समॅन, अँथोफाईल, फायटोफाईल जे वनस्पतींवर प्रेम करतात. जे एखाद्या वृक्षाजवळ जाऊन असं झाडाजवळ जाऊन म्हणणार आय लव्ह यू वृक्षा. वर्षा नाही बरं का, आय लव्ह यू वृक्षा. झाडा माझं तुझ्यावरती प्रेम आहे, असे प्लांट्स वरती प्रेम करणार. ओके, मला वाटतं मी तुम्हाला चारही फ्रेजेसचे जे वर्ड्स आहेत ते सांगितले. त्यानंतर वन हु इज अ लवर ऑफ बर्ड्स अँड प्लांट्स यापैकी बर्ड्सचं वेगळं सांगितलं मी तुम्हाला ऑर्निथोफाईल. प्लांट्स वरती प्रेम करणारा त्याला फायटोफाईल, प्लांट्समन आणि अँथोफाईल हे 3 शब्द आहेत. पण आता याला जर आपण इन जनरल जर पकडले या दोन्ही वरती वन हु इज अ लवर ऑफ बर्ड्स अँड प्लांट्स तर असा काही एक शब्द भेटत नाहीये. काही ठिकाणी तुम्हाला नॅचरलिस्ट वगैरे शब्द भेटेल परंतु दोघांसाठी मिक्स वगैरे असा काही शब्द भेटलेला नाहीये. ओके, आन्सर काय असेल मग? त्यांनी विचारलं होतं बिब्लिओफाईल साठी तर वन हु इज अ ग्रेट लवर ऑफ बुक्स
फक्त बी. बी कुठे बघा, ओनली बी नंबर 4 ला आहे. बी नेहमी 2 नंबरला असतं म्हणून ए बी सी डी मध्ये 2 नंबरला म्हणून आपल्याला 2 नंबर वाटेल, पण तसं नाहीये. नंबर 4 ला त्यांनी ओनली बी हा काय केलेला आहे, ऑप्शन दिलेला आहे. ते काय असेल, आपला आन्सर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ए थरली इग्नोरंट पर्सन. थरोली बघा, थ्रू म्हणजे च्यामधून, THROUGH, थ्रू, याला थ्रू असं प्रोनाउन्सिएशन करणार बरं का, थ्रू म्हणजे च्यामधून वगैरे असं. हा जो शब्द आहे याला थ्रूली नाही, थरली असं प्रोनाउन्सिएशन करतात. थरली, थरली थरोली असं म्हणतात, परंतु थरली. हे थरली इग्नोरंट पर्सन, जस्ट माहिती असं प्रोनाउन्सिएशन म्हणून सांगितलं. हे थरली इग्नोरंट पर्सन. आता बघा ऑप्शन्स काय काय आहेत आपल्याकडे. लिटरेट, इनह्युमन, कंट्रीसाइड फेलो, इग्नोरॅमस. खरं तर शब्द इंटरेस्टिंग आहेत. आता बघा, हे थरोली इग्नोरंट पर्सन. लिटरेट म्हणजे काय असतं, ज्याला लिहिता वाचता येतं. द वन हु इज लिटरेट म्हणजे काय, द वन हु कॅन रीड अँड राईट. याला आपण साक्षर असं म्हणतो मराठीमध्ये, ज्याला लिहिता वाचता येत. हे लिहून घेऊ शकता तुम्ही, द वन हु इज एबल टू रीड अँड राईट. द वन हु इज एबल टू रीड अँड राईट, लिटरेट. इनह्युमन, इनह्युमन म्हणजे काय, CRUEL, क्रुएल म्हणजे फारच क्रूर अशा प्रकारे, त्याला अमानवीय शब्द आहे मराठीमध्ये, अमानवीय. म्हणजे माणसांमध्ये हानमार होताना थोडी व्यवस्थित होते, एक दोन झापडा इकडं तिकडं, बरोबर आहे का. अमानवीय मारहाण होते, म्हणजे प्रचंड मारहाण होते. क्रुएलपणे होते, म्हणजे जिथं दया नसते वगैरे त्याला क्रुएलता म्हणतात, राईट, क्रूरता म्हणतात. क्रुएलता काय, दोन्ही शब्द इंग्लिश मराठी एकत्र झालं. क्रुएलिटी, क्रुएलिटी बरोबर, क्रुएलिटी किंवा इनह्युमन, अमानवीय, अमानवीय पद्धतीने. आले हे दोन शब्द लक्षात आले. आता बघा, कंट्री साइड फेलो म्हणजे काय, जो ग्रामीण भागात राहतो, ग्रामीण भागात राहणार. द वन, इंग्लिश मध्ये फ्रेज लिहितो बघा, द वन हु लिव्स इन रुरल एरिया. द वन हु लिव्स इन रुरल एरिया त्याला म्हणतात कंट्री साइड फेलो. जो दूरचा प्रदेश आहे, रिमोट एरिया आहे. रिमोट म्हणजे हा रिमोट नाही, रिमोट म्हणजे दूरचा प्रदेश वगैरे, म्हणजे शहरापासून, सिटी पासून, टाउन पासून, गावापासून, याच्यापासून, मोठ्या शहरांपासून जो दूरचा प्रदेश आहे त्याला ग्रामीण भाग म्हणा किंवा दूरचा प्रदेश, रिमोट एरिया म्हणा. तिथे राहणारा जो व्यक्ती असतो त्याला कंट्री साइड फेलो असं म्हणतात. आता आपल्याकडे एक शब्द आहे इग्नॉरमस. इग्नॉरमस म्हणजे काय, जो अज्ञानी सॉरी, इग्नॉरमस म्हणजे असं आपण म्हणूयात की ज्याला वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान नाहीये. द वन हु इज इग्नोरंट अबाउट काहीही असेल, मग त्याला आपण इग्नॉरमस म्हणजेच काय, अज्ञानी माणूस म्हणून, ज्याला जास्त ज्ञान नाहीये वगैरे, अज्ञानी माणूस. ओके, चलो, अ थरली इग्नोरंट पर्सन. मग आपल्याकडे त्यांनी काय विचारलं होतं, अ थरोली इग्नोरंट पर्सन, जो अज्ञानी आहे, पूर्णपणे ज्याला अज्ञान वगैरे आहे असा. मग लिटरेट, इनह्युमन, कंट्रीसाइड फेलो, या तिन्ही शब्दांचे मिनिंग आपण पाहिले. लिटरेट म्हणजे साक्षर, इनह्युमन म्हणजे अमानवीय, क्रुएल, देन कंट्रीसाइड म्हणजे ग्रामीण भागात राहणारा, रुरल एरियाज मध्ये राहणारा, आणि इग्नोरमस. इग्नोरमस म्हणजे काय, जो अज्ञानी आहे, ज्याला ज्ञान नाहीये काही गोष्टींचे, त्याला अज्ञानी माणूस म्हणून इग्नोरमस. मग डी इज द करेक्ट आन्सर. मग डी आहे पण ते कुठे आहे, नंबर 4 ला. सो दिस इज द करेक्ट आन्सर. गव्हर्नमेंट बाय अ स्मॉल ग्रुप ऑफ पॉवरफुल पीपल. गव्हर्नमेंट आहे, आता बघा गव्हर्नमेंटच्या संबंधाने काही शब्द आहेत. गव्हर्नमेंट बाय नोबल पीपल, गव्हर्नमेंट बाय सम पॉवरफुल पीपल, गव्हर्नमेंट बाय ब्युरोक्रॅट्स, गव्हर्नमेंट बाय पीपल, गव्हर्नमेंट बाय रिच पीपल, असं काहीतरी या शब्द आहे, ते शब्द लक्षात ठेवायचे. गव्हर्नमेंट बाय अ स्मॉल ग्रुप ऑफ पीपल, काही लोकांचं जे सरकार असतं, थोड्या लोकांचं जे सरकार असतं, मग त्याला काय म्हणायचं, गव्हर्नमेंट बाय ए स्मॉल ग्रुप ऑफ पीपल. आता बघा,
आपल्याकडे शब्द आहे मोनार्की. मोनार्की म्हणजे ज्या ठिकाणी राजा किंवा राणी, जे राजाची राणी म्हणजे किंग असतो किंवा क्वीन असते ज्या ठिकाणी, त्याला आपण मोनार्की असं म्हणतो. राजेशाही. राजेशाहीमध्ये एकतर किंग असतो किंवा राणी असते, ज्याला आपण क्वीन म्हणतो. मग हे झालं मोनार्की, अ गव्हर्नमेंट बाय किंग ऑर क्वीन. वाटलं तर लिहून घ्यायचं, अ गव्हर्नमेंट बाय किंग ऑर क्वीन इज कॉल्ड मोनार्की. नेक्स्ट काय बघा, प्लुटॉक्रेसी. प्लुटॉक्रेसी म्हणजे समाजातील जे श्रीमंत लोक आहेत त्यांचं असणारं सरकार. म्हणजे आता आपण इंडिया, आपल्याकडे प्लुटॉक्रेसी आहे, श्रीमंत लोकांचं सरकार आहे ना. म्हणजे मला जर असं म्हटलं कोणी की भारतामध्ये कोणाचं सरकार आहे, मला लगेच असं अंबानी अदानी हे नाव लक्षात येतं. काहीतरी चुकतंय माझं, मला कळतंय, परंतु अरे हो, आपल्याकडे डेमोक्रेसी आहे. सॉरी, विसरलो, चुकलं माझं. आपल्याकडे श्रीमंतांचं सरकार नाही, आपल्याकडे लोकांचं सरकार आहे, अ गव्हर्नमेंट बाय द पीपल. हे प्लुटॉक्रेसी, गव्हर्नमेंट बाय द रिच पीपल हे वेगळं आहे. गव्हर्नमेंट बाय रिच, RICH, रिच पीपल. नाही, माझ्याकडून कधी कधी असं होतं की जेव्हा मी आपल्याकडचा जी काही राजकीय व्यवस्था आहे त्याचा विचार करतो आणि मग भारतामध्ये कोणाचं सरकार आहे असं जर विचारलं गेलं, मला सुरुवातीला ते 2-3 नावं लक्षात येतात. मग मला स्वतःला करेक्ट करावं लागतं की नाही चुकलंय आपलं, आपल्याकडे डेमोक्रेसी आहे. ओके. नेक्स्ट आहे बघा अरिस्टोक्रेसी. अरिस्टोक्रेसी का म्हणजे काय असतं, गव्हर्नमेंट बाय रिच पीपल प्लुटोक्रेसी, गव्हर्नमेंट बाय किंग और क्वीन मोनार्की. अरिस्टोक्रेसी म्हणजे काय, गव्हर्नमेंट बाय आपण त्याला म्हणतो की नोबल, NOBLE, नोबल क्लॅन किंवा नोबल पीपल. समाजातील जे उच्चभ्रू लोक आहेत, उच्चकुलीन लोक आहेत, त्यांच्याद्वारे चालवलं जाणारं जे सरकार आहे त्याला अरिस्टोक्रेसी असं म्हणतात. मोनार्की राजेशाही, त्यानंतर प्लुटॉक्रेसी श्रीमंतांकडून चालवलं जाणारं जे सरकार आहे त्याला आपण प्लुटॉक्रेसी म्हणतो. गव्हर्नमेंट बाय रिच पीपल, धनिकशाही, श्रीमंत लोकांकडून चालवलं जाणारं सरकार. पुढे आहे ऑलिगार्की. ऑलिगार्की म्हणजे काही मोजक्या थोड्या लोकांकडून चालवलं जाणारं सरकार. मग याला मराठीमध्ये शब्द आहे अल्पजनशाही. ओके. गव्हर्नमेंट बाय अ स्मॉल ग्रुप ऑफ पीपल, ऑलिगार्की. गव्हर्नमेंट बाय अ स्मॉल ग्रुप ऑफ पीपल, ऑलिगार्की. चारही शब्द समजलेत का. अरिस्टोक्रेसी म्हणजे काय, जे समाजातील अभिजात वर्ग आहे, अभिजन आहेत, उच्चकुलीन लोक आहेत, त्यांच्याकडून चालवलं जाणारं सरकार अरिस्टोक्रेसी. त्यांनी विचारलं होतं की गव्हर्नमेंट बाय अ स्मॉल ग्रुप ऑफ पॉवरफुल पीपल, मग यालाच आपण काय म्हणतो, ऑलिगार्की. दिस इज द करेक्ट आन्सर. डी पाहिजे आपल्याला. डी कुठे बघा, नंबर 2. नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ओके, डी. ऑलिगार्की, अल्पजनशाही, अल्पजन सत्ता. नेक्स्ट, choose the best alternative to describe the type, देणे या, describe the type of person in the given sentence. He fears of being in public places where there are many other people. ज्या ठिकाणी इतर लोक असतात, गर्दी असते, त्या गर्दीच्या ठिकाणाला घाबरणारा कोण असतो. 4 ऑप्शन्स आहेत, आपण चारही ऑप्शन्स पाहूयात. पहिला आहे क्लॉस्ट्रोफोबिक. द वन, आता क्लॉस्ट्रोफोबिक म्हणजे काय, द वन who who fears for closed or confined, CONFINED, confined places. जर एखादी रूम असेल, बंद खोली असेल, बंद रूम असेल, त्यामध्ये असं बंद जे आहे सगळं क्लोज्ड एन्व्हायरमेंट, तिथं राहण्याची ज्याला भीती वाटते त्याला क्लॉस्ट्रोफोबिक असं म्हणतात. द वन हू फिअर्स फॉर क्लोज्ड और कन्फाइंड म्हटलं, क्लोज और कन्फाइंड प्लेसेस, त्याला आपण काय म्हणतो, क्लॉस्ट्रोफोबिक. मग दुसरा शब्द आहे अगोरोफोबिक. ज्या ठिकाणी गर्दी असते आणि त्या गर्दीला घाबरणारा त्याला अगोरोफोबिक शब्द आहे.
द वन हु फियर्स क्राउडेड प्लेसेस और क्राउड. ओके, अगोराफोबिक. द वन हु फियर्स क्राउड और क्राउडेड प्लेसेस. हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिक म्हणजे पाण्याची भीती. पाण्याची भीती. द वन हु फियर्स वॉटर. आणि पुढे आहे इसेंट्रिक. इसेंट्रिक म्हणजे एकदम विक्षिप्त व्यक्ती, त्याच्या सवयीच फार विचित्र असतात अशा प्रकार. द मॅन विथ अबनॉर्मल हॅबिट्स. इसेंट्रिक म्हणजे अ मॅन विथ अबनॉर्मल हॅबिट्स. HABBITS. ओके, मॅन विथ अबनॉर्मल हॅबिट्स. इसेंट्रिक विक्षिप्त व्यक्ती, विचित्र व्यक्ती, इसेंट्रिक. चारही शब्दांचे मिनिंग समजले. ओके, त्यांनी विचारलं होतं की गर्दी जी आहे ही फिअर्स ऑफ बिंग इन पब्लिक प्लेसेस वेअर देअर आर मेनी अदर पीपल. अगोराफोबिक. दिस इज द करेक्ट आन्सर. गर्दीला घाबरणारा. पुढे बघा, वन हु ट्राईज. आता बघा, तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप समजलेलं असेल. वाटलंच तर अगोदरचे 14 प्रश्न पुन्हा एकदा बघा. आता आपण काय करूयात, सरळ सरळ शब्द आणि त्याचे अर्थ याच्याकडे जाऊयात. हे जे असतं ना एक्सप्लेन करणं, जोड्या जुळवा सांगितलंय, पार्ट ए पार्ट बी, सेक्शन ए सेक्शन बी, असं काहीच नाही. आता शब्द आणि मिनिंग. वन हु ट्राईज टू अवॉइड रियालिटी. जो रियालिटी आहे त्यापासून पलायन करतो त्याला एस्केपिस्ट म्हणतात. एस्केपिस्ट, पलायनवादी. थोडक्यात वास्तविकतेपासून पळणारा, एस्केपिस्ट. अ पर्सन बिलॉंगिंग टू अ वेंडरिंग रेस. मग आता हे वेंडरिंग आहे, WANDERING. वेंडरिंग म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा वगैरे. ओके, अ पर्सन बिलॉंगिंग टू अ वेंडरिंग रेस, याला जिप्सी म्हणतात. आमचे इंद्रजित यादव सर आहेत बघा, एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर्स घेतात. त्यांनी जिप्सी इंद्रा म्हणून त्यांचं एक युट्यूब चॅनलला वगैरे ते जेव्हा फिरायला जातात, त्याचे जेव्हा व्लॉग्स बनवतात, त्यावेळेस ते जिप्सी इंद्रा असं टाकतात. म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरणे वगैरे या अर्थाने. अ पर्सन बिलॉंगिंग टू वेंडरिंग रेस म्हणजे काय, जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घुमणारी फिरणारी जी काय असते, ट्राईब असते, त्याला जिप्सी असं म्हणतात. वन हु बिलिव्स इन फेट. जो नशिबावर विश्वास ठेवतो त्याला फेटलिस्ट असे म्हणतात. म्हणजे काय, नशिबावर विश्वास ठेवणारा, फेटलिस्ट, नशिबावरती विश्वास ठेवणारा. ओके, नेक्स्ट पुढचं काय बघा, वन हु बिलिव्स व्हेरी इझिली. जो एकदम सोप्या पद्धतीने काय केला जाऊ शकतो, विश्वास ठेवतो, किंवा ज्याचं मत परिवर्तन एका सोप्या पद्धतीने केलं जाऊ शकतं, त्याच्यासाठी शब्द आहे वन हु बिलिव्स व्हेरी इझिली. क्रेड्युलस. या क्रेड्युलसला आपल्याकडे आणखी एक शब्द आहे, तो आहे GULLIBLE, गलिबल. द वन हु बिलिव्स इझिली, जो लवकर विश्वास ठेवतो असा. ओके, सगळ्या शब्दांचे मिनिंग समजलेत का. फेटलिस्ट, वन हु बिलिव्स इन फेट. फेटलिस्ट म्हणजे नशिबावर विश्वास ठेवणारा. आता बघा बरं काय होते, वन हु ट्राईज टू अवॉइड रियालिटी, एस्केपिस्ट. एला 4 पाहिजे, 1 आणि 2 गेला. अ पर्सन बिलॉंगिंग टू वेंडरिंग रेस, जिप्सी. 2 ला 1. दिस इज द करेक्ट आन्सर. नंबर 3 बघा, 4 1 2 3. आर्बिट्रेटर इज डॅश डॅश. आर्बिट्रेटर म्हणजे कोण असतो. समजा आपण असं समजूयात की ए आणि बी या 2 पार्टीज आहेत, यांच्यामध्ये काहीतरी वाद आहे. या दोन्ही पार्टीज काय करतात, ठरवतात की चला आपल्याकडून सोल्युशन निघत नाहीये ना, आपल्यामध्ये वाद चालू आहे, मग आपण असं करूयात, कोणाला तरी नेमूयात, तो आपल्यासाठी काय करेल, एक सोल्युशन शोधेल, कशा प्रकारे आपण हा वाद मिटवून घ्यायला पाहिजे त्या संबंधी. तो जो नेमला जातो त्याला आर्बिट्रेटर असं म्हणतात. बघा मग कोण असतो, अ पर्सन हु बाईज गुड फ्रॉम द प्रोड्युसर अँड सेल्स देम टू कस्टमर. आता प्रोड्युसर कडून म्हणजे उत्पादकाकडून काय करणं, वस्तू. हा या गुड्स या शब्दाचा अर्थ आहे वस्तू. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, वस्तू व सेवा कर. गुड्सचा अर्थ समजला. नाही तर ते नाही का आपल्या शाळेमध्ये सर, झेडपी शाळेमध्ये नाही का, आपण शुद्ध लेखन लिहून गेलं की त्याचं गुड लिहायचं. तुम्हाला वाटतं त्या गुडचं आहे प्लुरल आहे का, असं नाही येते. ओके, गुड्स म्हणजे काय, वस्तू. प्रोड्युसर म्हणजे उत्पादक. सेल म्हणजे सेल्स, सिंग्युलर वापरल्यामुळे सेल्स वापरलाय, विकणे. कस्टमर म्हणजे ग्राहक.
आता बघा, अ पर्सन हु बायज गुड्स फ्रॉम द प्रोड्युसर अँड सेल्स देम टू कस्टमर, याला आपण ट्रेडर म्हणूयात का? व्यापारी थोडक्यात. अ पर्सन हु गिव्स यू सोशल असिस्टन्स, काही जर सामाजिक मदत लागली तर कोण मदतीला येतो आपल्या? सोशल वर्कर असतो बघा, सोशल वर्कर. ओके, पुढे बघा, अ पर्सन हु ऍडव्होकेट्स अ पर्टिक्युलर कंपनीज प्रोडक्ट, एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट जर असेल तर ते घ्या 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 म्हणणारा, जाहिरातींमध्ये असतात ना अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, हे काय करतात? एखाद्या कंपनीचं वगैरे मार्केटिंग करतात, म्हणजे काय ते ऍडव्होकेट करतात. ऍडव्होकेट म्हणजे वकील नाही, त्याचं काय करणे? समर्थन करणे वगैरे. ओके, त्याला ब्रँड अँबॅसिडर, BRAND, ब्रँड अँबॅसिडर, AMBASSADOR, अँबॅसिडॉर, स्पेलिंग बघून घ्या, AMBASSADOR, ब्रँड अँबॅसिडर असतो तो. अ पर्सन हु ऍडव्होकेट्स अ पर्टिक्युलर कंपनीज प्रोडक्ट. चौथं बघा, अ पर्सन हु इज अपॉइंटेड बाय द पार्टीज टू सेटल देअर डिस्प्यूट्स. डिस्प्यूट्स म्हणजे हे जे काही वाद वगैरे आहे, तो वाद सेटल करण्यासाठी या दोन्ही पार्टीजने ज्याला नेमलेलं असतं, बरोबर का, ज्याला नेमलेलं असतं, तो जो असतो त्याला काय म्हणतो आपण? सी टाईप म्हणूयात त्याला, त्याला आर्बिट्रेटर म्हणतात. नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. अ पर्सन हु इज अपॉइंटेड बाय द पार्टीज टू सेटल देअर डिस्प्यूट, त्यांचा वाद मिटवण्यासाठी कोणाला नेमलं जातं? आर्बिट्रेटरला. मग ती आर्बिट्रेटरची डेफिनेशन ही आहे. अलग लक्षात? चलो पुढे, चलो पुढे. हिंदी, आता बघा, इंग्लिश आणि मराठी चालू होतं ते ठीक होतं. आता चलो पुढे, हिंदी आणि मराठी चालू झालं बघा. वन हु पोजेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज, एखादी व्यक्ती असते ती आहे ऍक्च्युली अशी, परंतु ती दाखवते की मी तशी नाहीये, मी अशी आहे. म्हणजे काय? चुकीचं करतीये, ढोंग करतीये, खोटं नाटक बोलतीये, नाटक करतीये, बरोबर का, खोटं खोटं वागतीये, फसवतीये. आलं लक्षात? वन हु पोजेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज, जे आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे असं सांगणे, याला काय म्हणतो आपण? ती त्यांनी विचारलं. बघा, मग आधी शब्द आहेत हायब्रो, हम्बग, स्मार्ट, हुडू. आता याच्यातील हे समजलंय का अगोदर? आपण जे आहोत ते न दाखवता आपण काहीतरी वेगळे आहोत असं सांगणं, त्याला प्रिटेंड करणं असा पण शब्द आहे. PRETEND, प्रिटेंड, ढोंग करणे, प्रिटेंड करणे. मग यासाठी काय शब्द आहे? वन हु पोजेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज, त्याला म्हणतो आपण हम्बग, जे आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे सांगणं, हम्बग. हुडू, जनरली एखादा आपला मित्र एक्झामला जाणार असेल तर त्याला आपण काय म्हणतो? गुड लक, ऑल द बेस्ट. जे गुड लक म्हणतो ना, याच्या अपोजिट काय आहे? बॅड लक. मग एखाद्याचं काय असतं? बॅड लक असतं, की त्याला हा शब्द माहित नाहीये. हुडूचं मिनिंग आहे बॅड लक, दुर्दैव थोडक्यात. ओके, नशिबाने किंवा काहीतरी थोडंसं वेगळं जर घडत असेल तर त्याला आपण बॅड लक असा शब्द वापरतो. बरोबर, चला. स्मार्ट म्हणजे हुशार किंवा चतुर, बरोबर, हे शब्द आहे. हायब्राव म्हणजे कोण? जो, आता बघा, हा स्मार्ट, हुशार, चतुर या अर्थाने एवढंच फक्त. परंतु जेव्हा आपण एक शब्द पाहतो बघा, हायब्राव, हायब्राव म्हणजे जे इंटेलेक्च्युअल असतात, स्कॉलर असतात त्या त्या क्षेत्रातले, त्याला हायब्राव हा शब्द आहे. ओके, हायब्राव म्हणजे कोण? इंटेलेक्च्युअल्स, INTELLECTUAL, इंटेलेक्च्युअल, बुद्धिजीवी म्हणता येईल हायब्रो. इंटेलेक्च्युअल, SCHOLAR, स्कॉलर, किंवा आणखी एक शब्द याच्यासाठी आपल्याला वापरता येईल, LERNED, लर्नेड, LEAR, हे राहिला होता. ओके, आता हे लर्न असा पण एक शब्द आहे, म्हणजे प्रोनाउन्सिएशन आहे, परंतु जनरली काय होतं, मी भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस मध्ये असा शब्द ऐकला, प्रोनाउन्सिएशन LEARNED, लर्नेड पीपल असं म्हणतात बघा, म्हणजे हुशार लोक, इंटेलेक्च्युअल लोक. त्यांनी विचारलं होतं, वन हु पोजेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज, जे आहे त्यापेक्षा वेगळा काहीतरी आहे असं सांगणं, त्याला हम्बग असा शब्द आहे.
दिस इज द करेक्ट आन्सर. आज सॉरी लास्ट इडियम होती. आजचं लेक्चर आपण या व्हिडिओमध्ये थांबवतो, या वेळेस थांबवतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. वन वर्ड सबस्टिट्यूशनचे आपले लेक्चर सुरू आहेत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, टेक केअर.